मित्रांनो, आपला महाराष्ट्र ही केवळ एक भूमी नाही आहे, तर ही विचारांची, क्रांतीची, संस्कृतीची एक पवित्र भूमी आहे. ही तीच भूमी आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. जिथे प्रत्येक प्रजेला न्याय मिळावा, धर्मानुसार स्वातंत्र्य मिळावं, अगदी स्त्री सुरक्षेपासून प्रशासनातील प्रामाणिकतेपर्यंत. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट धर्मनिरपेक्षतेच्या न्यायाच्या मार्गाने चालावी, असा शासनाचा आदर्श घालून दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की राज्य हे जनतेसाठी असतं, हे कुठल्या राजासाठी नसतं. छत्रपती शिवाजी महाराज असंही म्हणाले होते की राज्य चालवताना राजदंड, धर्मदंड आणि न्यायदंड हे तिन्ही समान असायला पाहिजेत. ठीक आहे, हे तिन्ही समान असले पाहिजेत. म्हणजे सत्तेचा दंड तुम्ही न्यायाच्या मर्यादेत राहूनच तुम्ही वापरला पाहिजे, तरच प्रजेला स्वराज्याचा खरा अर्थ कळतो. तुम्ही जर सत्तेचा दंड बेजबाबदारपणे वापरत असाल तर अशा वेळेस प्रजेला सुद्धा कुठेतरी म्हणजे दबाव टाकण्याचं जो तुम्ही काम करत असाल तर प्रजेला ते स्वराज्य कधी वाटणार नाही. आणि मित्रांनो, ही जी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली जी विचारधारा होती, ही नंतर शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाच्या रूपामध्ये रूपांतरित केली. फुले दाम्पत्याने शिक्षणाचा दीप याला बनवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हीच विचारधारा संविधानाच्या रूपामध्ये संपूर्ण जगासमोर मांडली. संपूर्ण जगाला महाराष्ट्राने एक प्रकारचा आदर्श घालून दिलेला आहे. महाराष्ट्राने देशाला विचार दिला, क्रांती दिली, न्यायासाठी लढण्याची प्रेरणा दिलेली आहे. इथल्या लोकांचा स्वभाव ओरिजिनली जर आपण बघितला तर तो प्रेमळ आहे, मन मोठा आहे आणि विचार प्रगल्भ आहेत. म्हणून महाराष्ट्राला छत्रपतींचा, संतांचा, विचारवंतांचा आणि शूरांचा महाराष्ट्र असं आपण म्हणतात. ठीक आहे, हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राला महाराष्ट्र का म्हणतात. ठीक आहे, महाराष्ट्र ह्या शब्दामध्येच आपल्या महाराष्ट्राची महानता लपलेली आहे. पण मित्रांनो, आज मला हे सांगताना दुःख होतंय की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी बदलतंय, काहीतरी बिघडलंय. भीती वाढलेली आहे, असहिष्णुता पसरते आहे, न्याय मागणाऱ्यांवरच हल्ले होत आहेत, कायदा सुव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास हळूहळू ढळत चाललेला आहे. आज मोठा प्रश्न आज काय आहे की आपल्या महाराष्ट्र आपला एवढा का बिघडलेला आहे? ह्या सगळ्यांना जबाबदार कोण आहे? राज्याचे मुळात जबाबदार कोण आहे म्हटल्यानंतर राज्याचे गृहमंत्री आणि गृह विभाग हेच या प्रश्नाचं मूळतः केंद्र आहेत. कारण कायदा सुव्यवस्था राखणं, नागरिकांचं संरक्षण करणं आणि न्याय सुनिश्चित करणं ही प्राथमिकता त्यांची जबाबदारी आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत, मी तुम्हाला आपला कालचा जो व्हिडिओ बनवलेला होता, जवळपास 23,000 लोकांनी तो पाहिलेला आहे. मला आपल्या सगळ्यांचे आभार मानायचे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पाठवण्याचा प्रयत्न केला. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की संपदा मुंडेंना महाराष्ट्रामध्ये आता इथे न्याय मिळूच शकत नाही. बऱ्याच लोकांनी मी जे तुम्हाला ओपिनियन सांगितलं होतं याला दुजोरा दिला. बऱ्याच लोकांनी सांगितलं की सर बरोबर आहे तुमचं, या बुरसटलेल्या व्यवस्थेमध्ये संपदा मुंडेंना न्याय मिळू शकत नाही. पण तरीही काही लोकांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे की महाराष्ट्रामध्ये संपदा मुंडेंना न्याय मिळू शकतो. तो का मिळू शकत नाही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि महाराष्ट्र म्हणजे आता आपण एकदम शेवटच्या टप्प्यावर आहोत. आता जर तुम्ही सगळ्या लोकांनी आवाज उठवला नाही, तुम्ही सगळ्या लोकांनी गृह मंत्रालयाला तुम्ही जाणीव करून दिली नाही की आम्ही हे इथून पुढे सहन करणार नाही, तोपर्यंत गृह मंत्रालय जे आहे ते अजून प्रॉपर ट्रॅकवर त्याच्यामध्ये येणार नाहीये. त्यामुळे आज आपल्या सगळ्यांना धोक्याची घंटा आहे. सगळ्यांनी आज आपण जागं होण्याची गरज आहे. ठीक आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही जर ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. कारण जो आपल्या महाराष्ट्राचा जो आवाज आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे करत आहोत. आणि हा आवाज त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे, जनसामान्यांच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. तरच आपला महाराष्ट्र जो आहे, हा आपला जो मोठा इतिहास मी तुम्हाला थोडा 2 ओळीमध्ये सांगितला, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आंबेडकरांचा, शाहू फुलेंचा जो आपला महाराष्ट्र आहे तो आपल्याला जर परत मिळवायचा असेल, छत्रपतींचं स्वराज्याचं जे शासन आहे ते आपल्याला परत महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल, तर अशा वेळेस हा आवाज महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, मागील काही महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये जे प्रकार घडत आहेत ते दाखवतात की ही जी आपली पूर्ण यंत्रणा आहे ही एक प्रकारे कोलमडून पडलेली आहे. पोलीस प्रशासन निष्क्रिय पद्धतीने वागत आहे. तपास अर्धवट केले जात आहेत. तपास सत्तेतील लोकांना सोयीचे पडतील अशा पद्धतीचे केले जात आहेत. तपासाची दिशा जी आहे ती कुणीकडे ठेवायची त्याच्यामध्ये हे ठरवलं जात आहे. आरोपी मोकाट फिरताना दिसत आहेत आणि हाच एक प्रकारचा धोकादायक संकेत आहे. सर्वात आधी आपण बोलायला हवं फलटण तालुक्यातील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाबद्दल.
जे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्यांना न्याय मिळूच शकत नाही. एक तरुण डॉक्टर जिने आपल्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की खासदार आणि पोलिसांकडनं दबाव येत होता, खोटे मेडिकल सर्टिफिकेट तिला बनवायला सांगितले जात होते. आता या बाजूने पोलीस प्रशासन चौकशी करतंय का? तर अजिबात चौकशी या बाजूने केली जात नाहीये. चौकशी कुठे केली जाते? ठीक आहे, तिने ज्या हॉटेल रूममध्ये सुसाईड केलेलं आहे, साहजिकच गोष्ट आहे, एक जनरल सायकॉलॉजीचा पार्ट आहे. तुम्ही कोणी विचार करा, समजा मी जर तुम्हाला फार जास्त त्रास दिला, तर अशा वेळेस तुम्ही आणि तुम्ही माझ्याच घरामध्ये किरायादार म्हणून राहता. ठीक आहे, जर तुम्ही माझ्या घरामध्ये किरायादार म्हणून राहता, मी जर तुम्हाला त्रास देत असेल, तर तुम्ही बाहेर जाऊन आत्महत्या का करणार? ठीक आहे, म्हणजे आपण बोलतच आपण काय म्हणतो, तुझ्या दारामध्ये फाशी घेईल म्हणतो आपण. ठीक आहे, म्हणजे साहजिक ह्युमन सायकॉलॉजी हीच आहे, की जर बनकर त्या महिलेला त्रास देत होता, म्हणजे मेंटली त्रास देत होता, तर ती महिला आत्महत्या करण्यासाठी हॉटेल बुक करणार नाही. ठीक आहे, ती त्याच्या घरामध्येच आत्महत्या करेल, कारण त्याच्या घरामध्ये ती किरायादार म्हणून राहते. ठीक आहे, लोक दारात फाशी घ्यायचं बोलतात, घरातच राहते ऑलरेडी, तर तिथे आत्महत्या करणं तिला सोयीस्कर झालं असतं. ठीक आहे, तिचा मृतदेह सुद्धा घरचे लोक न येऊ देता उतरवला जातो. घरचे लोक न येऊ देता तिला पोस्टमॉर्टमला सुद्धा पाठवण्याचा प्रकार त्याच्यामध्ये केला जातो. हे फार भयंकर आहे. तिच्या हातावर जे लिहिलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे सुषमा अंधारेंची आपण त्याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स ऐकली. ठीक आहे, कुठल्याही पक्षाचे असू दे, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाहीये, पण बऱ्याच छोट्या छोट्या मिस्टेक्स असतात. ठीक आहे, निरीक्षक हा जो शब्द आहे, पोलीस निरीक्षक, हा निरीक्षक शब्द ज्यावेळेस ती संपदा मुंडे त्या तक्रारीमध्ये लिहिते, तिने लिहिलेल्या तक्रारीमध्ये त्याला दुसरी वेलांटी देते. म्हणजे जवळपास तिने 8-9 वेळेस ते लिहिलं. 8-9 वेळेस तिने दुसरी वेलांटी दिली, पण हातावर ज्यावेळेस ती लिहित होती त्यावेळेस तिने ती पहिली वेलांटी दिली. ठीक आहे, संपदा मुंडे, तो तारे जमीन पर मूव्ही तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये तो एक मेंटली ज्याला स्ट्रेस आहे असा एक मुलगा असतो. म्हणजे तो लहान मुलगा, त्याचं मेंटल कंडिशन चांगली नसते. तर तो मुलगा जो आहे तो अशा परिस्थितीमध्ये, म्हणजे त्याला जर तुम्ही एखादा पॅराग्राफ लिहायला लावला, तर तो म्हणजे लिहित असताना एका ठिकाणी वेगळं लिहितो आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळं लिहितो. म्हणजे त्याचीच मेंटल परिस्थिती तशी चांगली नाहीये. ठीक आहे, संपदा मुंडे स्वतः डॉक्टर होत्या, MBBS डॉक्टर होत्या. ठीक आहे, ती काही लहान मुलगी आहे का, की अशा पद्धतीच्या चुका ती परत-परत करेल? ठीक आहे, हे सुद्धा कुठेतरी समजून घेण्याचं गरजेचं आहे. तिच्या घरातील लोक म्हणतायत, की ते तिचा हस्ताक्षरच नाहीये. ठीक आहे, सरळ-सरळ दिसतंय, की तुम्ही एव्हिडन्स जो आहे तो प्लांट करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. केसला चुकीची दिशा देण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि तक्रार घेऊन तिच्या ज्या तक्रारी तिने केल्या होत्या, त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही. ठीक आहे, आणि सगळ्यात हास्यास्पद गोष्ट म्हणजे, सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे, महिला आयोग त्याच्यामध्ये समोर येतोय आणि त्या पीडितेच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय. ठीक आहे, ह्या महिला आयोगांचा राजीनामा कुणीच मागत नाहीये. ठीक आहे, म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, की ते म्हणजे जे लोक चुकीच्या पद्धतीने वागतायत, ठीक आहे, त्यांची कुठलीच जबाबदारी त्यांना जाणीव वाटत नाहीये. एक काळ असा होता, ठीक आहे, म्हणजे एखादं रेल्वेची जर दुर्घटना झाली, तर म्हणजे ते दुर्घटनेची बातमी आल्या-आल्या रेल्वे मंत्रालयाचा जो मंत्री असायचा त्याचा राजीनामा यायचा. म्हणजे जबाबदारी स्वीकारली जायची. त्या मंत्र्याची चूक असेल किंवा नसेल, पण कुणीतरी ती जबाबदारी त्या घटनेची स्वीकारत होता. आज आपण पाहतोय, की अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागतायत लोकं. ठीक आहे, मंदिरांच्या जागा त्याच्यामध्ये बळकावण्याचं काम मंत्री लोकं करतायत. पण तरीसुद्धा कुणीही राजीनामा द्यायचा त्याच्यामध्ये प्रताप करत नाही. ठीक आहे, शेतकऱ्यांबद्दल काहीही त्याच्यामध्ये बोललं जातं, पण कृषी मंत्र्यांचा राजीनामा त्याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे, हे जे भयंकर प्रताप आहेत, ठीक आहे, म्हणजे एक मंत्री त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये बसून त्याच्यामध्ये रमी खेळत बसतो आणि त्याला शिक्षा काय मिळते, त्याचं मंत्रिपद बदललं जातं. ठीक आहे, दुसरं चांगलं मंत्रिपद मिळतं त्याला. म्हणजे अशा प्रकारचं ज्या प्रथा आहे, जे पायंडे पाडले जातात, हे फार चुकीचे आहे. महिला आयोगाने पीडितेच्या चारित्र्यावरचा प्रश्न उपस्थित करायचा, तर त्या पीडितेची बाजू मांडायची कुणी? ठीक आहे, ज्या खासदाराने अशा प्रकारचा दबाव टाकलेला होता, ठीक आहे, त्या खासदारांना गृह मंत्रालयाकडनं क्लीन चिट मिळते आणि त्या खासदाराचे प्रताप पुन्हा ज्यावेळेस समोर येतात महाराष्ट्रामध्ये, म्हणजे खासदाराची माणसं बाउन्सर्स, ठीक आहे, 3 गाड्या घेऊन त्याच्यामध्ये साऊथच्या मूव्हीचा सीन चालावा अशा पद्धतीने एका घरी घुसतात. तिथला जो मुकादम असतो, त्याचे जे वयोवृद्ध वडील असतात, त्या वडिलांनी काही त्याच्या घरी येऊन पैसे घेतले नव्हते. त्या वयोवृद्ध वडिलांना त्याच्यामध्ये उचललं जातं. आणि ते पोलीस संरक्षणामध्ये त्या माणसाला घेऊन घेतलं जातं. तिकडे जाऊन त्यांना मारहाण केली जाते. मारहाण करायची आणि त्यानंतर त्यांच्याकडे फोन द्यायचा आणि सांगायचं, की घरच्या मुलाकडनं पैसे घेऊन या. ठीक आहे, म्हणजे हा जो प्रकार आहे, खंडणी प्रकारचा एक ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, 3.5 लाख रुपये त्या व्यक्तीने घेतले असं तो म्हणतो. त्याच्याकडनं 10-10 लाख रुपयाची वसुली केली जाते आणि तरीसुद्धा त्याचे ट्रॅक्टर जे आहेत ते कारखान्यामध्येच डांबून ठेवले जातात. ट्रॅक्टर त्याच्यामध्ये सोडले जात नाहीत. या प्रकारचे जे आरोप आपण आज सध्याच्याला मीडियामध्ये पाहतोय, हे फार भयंकर आहे आणि अशा खासदारांना गृह मंत्रालयाकडनं क्लीन चिट मिळते. ठीक आहे, संपदाने न्याय मागितला पण न्याय मिळाला नाही.
पण हे प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राच्या आत्म्याला हादरवणार आहे. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र म्हणायची म्हणजे आपलं आपण म्हणू शकतो का आज की महिलेच्या आत्मसन्मानासाठी झडणारा जो आपला राजा होता, त्याच्या महाराष्ट्रामध्ये आज हे असं घडतंय. ठीक आहे, मग म्हणजे काय वाटत असेल त्याच्या तरी आत्म्याला, की म्हणजे कशासाठी स्वराज्याची स्थापना केली होती. पण इथेच कहाणी मित्रांनो संपत नाही. या प्रकरणाशी संबंधित खासदारांवर कितीतरी तशा प्रकारचे आरोप आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल त्या त्या प्रकारच्या अगवानी कुटुंबावर ज्या पद्धतीचं त्या खासदारांनी केसेस म्हणजे दाखल केल्या. प्रथा काय लक्षात घ्या, पोलीस जे आहेत, समजा मी जर एखादा नेता आहे आणि पोलीस माझ्या घरी त्याच्यामध्ये माझी फरशी पुसायचं काम करतात. ठीक आहे, माझ्या घरी त्याच्यामध्ये झाडपुशीचं वगैरे काम करतात. तर अशा वेळेस मी काय करणार, की एखादा व्यक्ती माझ्या मनासारखं वागत नाहीये, त्याच्यावर मी एक कंप्लेंट दाखल करणार. ठीक आहे, त्याच्यावरची कंप्लेंट खोटी आहे हे समजून त्याला बेल मिळायला त्याच्यामध्ये 10-15 दिवस लागू देणार. 15 दिवस तो जेलमध्ये. 15 दिवसानंतर तो जेलच्या बाहेर आला. ठीक आहे, जसा तो बाहेर आला पोलीस दारातच उभे राहणार. का का तर ते माझ्या घरचे घरगडी आहेत. ठीक आहे, मी म्हणजे माझ्या घरचे घरगडी आहेत, माझ्या कुटक्यावर जगणारे ते प्रशासन आहे. ठीक आहे, लगेच त्यांनी काय करणार, लगेच त्याच्यावर दुसरी तक्रार दाखल करणार, त्याला परत अटक केली जाणार. तो परत त्याच्यावर बेल मिळवण्यासाठी तो कोर्टाचे खेटे घालणार. दुसरी तक्रार त्याच्यामध्ये संपली, त्याच्याच 10-15 दिवस तुम्ही त्याला जेलमध्ये ठेवलं. त्याच्यानंतर तो बेलमधून बाहेर आला की लगेच परत तिसरी तक्रार त्याच्यावर दाखल होणार. ठीक आहे, एका व्यक्तीवर अगवानी कुटुंबाचा जो तो व्यक्ती आहे तो 3 वर्ष झालं त्याच्यामध्ये जेलमध्ये आहे अशा प्रकारच्या खोट्या तक्रारीमुळे. 2 महिन्यामध्ये त्या व्यक्तीवर 25 तक्रारी दाखल केलेल्या आहेत. ती महिला मीडियासमोर येऊन पुरावे दाखवत आहे. हे एफ-आय-आर बघा. ठीक आहे, काल IBN लोकमतने त्याच्यामध्ये एक व्हिडिओ केला. त्याच्यामध्ये त्यांनी एफ-आय-आरचे हे दाखवले, फॉर्मॅट दाखवले. म्हणजे खोटा एफ-आय-आर केला जात आहेत. पोलीस त्याच्यामध्ये अजिबात कष्ट घेत नाहीयेत. ठीक आहे, त्यांचा पॅटर्न ठरलेला आहे, जसं कॉपी पेस्ट करायचं. ठीक आहे, खासदारांनी एक 4 लोकांची यादी दिली. ठीक आहे, त्या 4 लोकांवर तेच कॉपी पेस्ट करून त्याच्यामध्ये एफ-आय-आर लावायचा. हा जो प्रकार चालू आहे म्हणजे कोर्टाचा खेळ आहे, कायद्याचा खेळ आहे. ठीक आहे, कायदा काय तुमच्या अशा पद्धतीने कायद्याचा वापर तुम्ही कसा काय करू शकता. ठीक आहे, म्हणजे हे सगळे जे लोक आपल्या महाराष्ट्राला व्यवस्थित बनवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर हे सगळे लोक झिजले. ठीक आहे, एवढे सगळे म्हणजे चांगले चांगले जजेस होऊन गेले, कायदे बनवणारे कायदे तज्ञ देशात होऊन गेले. ठीक आहे, ह्या सगळ्या लोकांनी हा अट्टहास कशासाठी केला, अशा पद्धतीने कायद्याचा वापर करण्यासाठी. ठीक आहे, कोर्ट वगैरे सगळं कशासाठी आहे, पोलिसांना सांगून जर अशा पद्धतीने खोट्या तक्रारी दाखल केल्या जात असतील. ठीक आहे, लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल. माझ्या मनाने तुम्ही वागलं तरच तुम्ही त्याच्यामध्ये जिवंत राहू शकणार, अदरवाईज तुम्हाला आम्ही जेलच्या बाहेरच येऊ देणार नाही. ठीक आहे, एका तक्रारीवर त्याच्यामध्ये जामीन मिळताच दुसरी एफ-आय-आर त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा अटक करताय. त्या मुकदमाच्या रात्री मी तुम्हाला सांगितलं, रात्री 2 वाजता जाऊन पोलीस बाउन्सर पाठवून त्या वयोवृद्ध माणसांना ओढून नेताय, त्याचा ट्रॅक्टर तुम्ही ओढून नेताय. ठीक आहे, ही केवळ एका व्यक्तीची कथा नसते, ही दाखवते की सत्ता आणि पोलीस यांचं नातं किती धोकादायक पद्धतीने झालेलं आहे. आणि हे सगळं गृह विभाग त्याच्यामध्ये गप्प शांत बसून त्याच्यामध्ये ऐकतो. हे गप्प राहणं म्हणजे प्रोत्साहन देणं नाही आहे का मित्रांनो. ठीक आहे, त्या अगवानी कुटुंबाच्या 2 मुली ज्या आहेत, 2 जुळ्या मुली आहेत, त्या दोन्ही मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, कारण काय तर अशा प्रकारचं त्याच्यामध्ये छळवणूक, पोलिसीय छळवणूक. ठीक आहे, परिवार पूर्ण उद्ध्वस्त होऊन गेला. तो माणूस 3 वर्ष झालं जेलमध्ये, अजूनही तो बाहेर नाहीये. ठीक आहे, तरी तपासाची त्याच्यामध्ये दिशा नाहीये, त्याला न्याय नाहीये. ठीक आहे, त्याची जी बायको आहे ती बायको त्या खासदारांना फोन करून त्याच्यामध्ये विनवणी करते की साहेब आता कुठेतरी थांबवा, तुम्ही आम्हाला सोडून द्या, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. पण तरी सुद्धा त्याला अजिबात दया येत नाही. हे सगळे प्रकरण दाखवतात ज्याच्याकडे सत्ता नाहीये त्याला न्याय सुद्धा नाहीये. ठीक आहे, म्हणून मी म्हणतो की संपदा मुंडेंना न्याय मिळू शकत नाही. एक छोटी पोस्ट तिच्यावरून तुम्ही अहिल्यानगरचं पाहिलं असेल, एक कुणीतरी पोस्ट केली, त्याच्यानुसार जो तणाव वाढला. ठीक आहे, रस्त्यावर कुणीतरी आय लव्ह मोहम्मद लिहिलेलं आहे. ठीक आहे, आय लव्ह मोहम्मद कुणीतरी रस्त्यावर लिहिलं, कोणत्या संघटनेने ते लिहायला लावलं, कुणी काय केलं. ठीक आहे, तिथल्या म्हणजे ज्या मुलाला अजून चड्डी घालता येत नाही, ठीक आहे, जो रस्त्यावर नागडा फिरतो, त्या लहान मुलाला सुद्धा माहिती आहे ते कुणी तसे प्रताप केलेले आहेत. ठीक आहे, ते माहिती असून सुद्धा ते एवढा धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तीला त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन त्याच्या घरी सुद्धा जात नाही, त्याला हात सुद्धा लावला जात नाही. ठीक आहे, म्हणजे तो तणाव जो एवढा वाढलाच नसता ना. जर त्या माणसाला तिथेच तुम्ही अडवलं असतं तर एवढा सगळा तणाव अहिल्यानगरमध्ये वाढला असता का, अहिल्यानगरची शांती भंग झाली असते का. मी त्या अहिल्यानगरवर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, जवळपास 40,000 लोकांनी तो पाहिला. तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही तो पाठवला. ठीक आहे, आज ह्या व्हिडिओबद्दल सुद्धा मी तुम्हाला परत एकदा विनंती करतोय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पाठवा. मित्रांनो, राजकीय हस्तक्षेपाने सामाजिक सौंदर्य त्याच्यामध्ये धोक्यात आलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल, नितेश राणे ते भाषणामध्ये असं म्हणतात, पोलिसांना म्हणतात,
ठीक आहे, म्हणजे एक व्यक्ती पोलिसांना म्हणतो, अरे पोलीस लोक तुम्ही, ठीक आहे, म्हणजे पोलीस आहात, तुमच्या वर्दीमध्ये किती ताकद आहे, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं एक व्यक्ती म्हणतोय गप्प बसा, ठीक आहे, तुमचा बॉस, आमचा बॉस तिथे सागर बंगल्यावर बसलाय, ठीक आहे, तुम्ही नीट राहा. एका सभेमध्ये, भर सभेमध्ये एक व्यक्ती असं म्हणतो. पोलीस आणि प्रशासन त्याच्यामध्ये एखाद्या नेत्याच्या नियंत्रणाखाली काम करतायत, ठीक आहे. लोकशाहीमध्ये अशा शब्दांची भीती नव्हे तर प्रशासकीय अधपतन झालेलं दिसतं, ठीक आहे. चित्रा वाघ तुम्ही पाहिला असेल, एक महिला नेता, ठीक आहे. म्हणजे मुळातच महिला नेत्यांनी त्याच्यामध्ये थोडासा विचार करायला पाहिजे की आपल्याला खरंच किती टक्केवारी दिली आपल्याला, म्हणजे या सत्तेमध्ये भागीदारी तुम्हाला काही दिली आहे का खरं तर, ठीक आहे. म्हणजे किती महिला आमदार आहेत, ठीक आहे, जरा विचार करा. 1% 2% सुद्धा नाहीये तुम्ही, ठीक आहे. तुम्ही 1-2% सुद्धा आमदार नाहीये, त्याच्यातलं सुद्धा मंत्रीपद किती आहेत महिलांकडे, ठीक आहे, नाहीच आहेत. आणि बरं समजा कुणाकडे असतील तरी त्याचा तुम्ही वापर चांगल्या पद्धतीने करा. राज्य महिला आयोगाच्या त्या अध्यक्षा, ठीक आहे, म्हणजे राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो त्या बाईला, आणि ती बाई अशा पद्धतीने महिलेचं त्याच्यामध्ये अब्रू नुकसान वगैरे करते, म्हणजे महिलेची शत्रू महिलाच आहे, ठीक आहे. थोडं तरी त्याच्यामध्ये आपल्या, म्हणजे बाई पण भारी देवा देवा जे आपण म्हणतो, ठीक आहे, म्हणजे थोडं तरी त्या आपल्या त्याचा तुम्ही विचार करा. जी महिला मरून गेलेली आहे, जिचा आता मृत्यू झालेला आहे, स्वतःला ती डिफेंड करण्यासाठी जिवंत नाही आहे, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे तुम्ही म्हणजे टाकता, किती दुर्दैवी आहे, ठीक आहे. म्हणजे ती चित्रा वाघ सुद्धा सभेमध्ये असं काय म्हणते की देवा भाऊ, कुणी जर खेटून गेला ना तर त्याची तर आयझेड करू, ठीक आहे. थोडं तरी म्हणजे आपल्याला थोडं तरी लाज वाटायला पाहिजे की आपण काय बोलतोय, आपली भाषा काय आहे, ठीक आहे. बरं आपण बोलतोय कुठे, महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, आंबेडकरांचा, शाहू फुलेंचा हा आपला महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये एक महिला नेता, ठीक आहे, म्हणजे ज्या 50% महिलांचं लोकसंख्या आहे ना, 50% पुरुष आहेत, 50% महिला आहेत, एवढ्या महिलांसाठी त्याच्यामध्ये 2-3% फक्त रिप्रेझेंटेशन आहे. महिलांची मुळात संख्याच नाहीये, महिला नेतेच नाहीयेत सगळ्या पक्षांमध्ये. आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये संधी मिळालेली आहे, त्याचं सोनं करा ना. हा काय प्रकार करताय, ठीक आहे. म्हणजे फक्त नेत्यांना गोड वाटण्यासाठी, त्यांना बोलण्यासाठी आपण अशा पद्धतीने जर वक्तव्य करत असू, ठीक आहे, तर काय संदेश जाणार आहे लोकांमध्ये, ठीक आहे. लोकांनी शब्दांनी लोकांमध्ये, अशा शब्दांनी लोकांमध्ये भीती पसरते. नेते जेव्हा कायद्याच्या पेक्षा वर बोलतात, मी कायद्यापेक्षा सुद्धा वर, ठीक आहे, ते महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगावं मला कुठल्या कायद्यानुसार त्यांना अधिकार मिळाला. अरे न्यायाधीशालाच अधिकार नाही चारित्र्य हनन करण्याचा, तुम्ही कसं काय करताय, ठीक आहे. जेव्हा सामान्य नागरिक असुरक्षित वाटतात, ठीक आहे, त्यावेळेस नेते अशा पद्धतीने जर बोलत असतील तर दुर्दैव आहे, ठीक आहे. ते निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी हे लोक ज्यावेळेस अशा प्रकारचे सभा घेत होते लोकांकडे, ठीक आहे, त्यांना जे बोलायचे समजा तुम्हाला पटत नाहीये, नका पटत तर नका ऐकू तुम्ही, ठीक आहे, पण ते बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे ना, ठीक आहे. त्यांचा बोलण्याचा अधिकार दाबण्यासाठी तुम्ही त्या लोकांवर हल्ले घडून आणता. आणि याच्यावर गृहमंत्री काय करतो, गृहमंत्री काहीच नाही, कारवाई शून्य. सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले केले जातात, कारवाई मात्र शून्य, ठीक आहे. समाज बदलू पाहणाऱ्या लोकांवर जर हल्ले होत असतील आणि राज्य मात्र गप्प बसतं, मित्रांनो, हे आपलं मूक समर्थन नाहीये का, ठीक. अलीकडे सोशल मीडियावर त्याच्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता, तुम्ही बघितलं असेल. महाराष्ट्र राज्याचे, ठीक आहे, उपमुख्यमंत्री IPS अधिकाऱ्याशी तुच्छतेने बोलतात, त्यांना त्यांच्यावर दबाव टाकण्याचं काम करतात, ठीक आहे. म्हणजे तुम्ही मला असं ओळख वगैरे नाहीयेत का असं बोलतात, ठीक आहे. ती अधिकारी काय करत होती, बेकायदेशीर खाणकाम, इलिगल मायनिंग प्रकरणाची चौकशी करत होती. बरं, ते तिचं काम आहे ना, तिचं काम आहे, तिला करू द्या ना, तुम्ही त्याच्यामध्ये नाकुपसायची काय गरज आहे, ठीक आहे. जर तुम्हाला वाटतं ती चुकीचं करते तर ती बघेल त्याच्यामध्ये, ठीक आहे. लोक सांगतील तिला ती काय चुकीचं करते, कोर्ट सांगेल तिला, तिची नोकरी जाईल त्याच्यामध्ये जर ती चुकीचं करत असेल तर, ठीक आहे. तुम्ही प्रतिनिधींनी तुमचं काम व्यवस्थित करत नाही, त्याच्यामध्ये कशाला नाक गोपसताय, ठीक आहे. तिने स्थानिक पातळीवर काही जरी लोकांविरुद्ध कारवाई केलेली असेल, पण त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी, म्हणजे ते लोक सत्ताधाऱ्यांशी जवळीक असल्याचे म्हटलं जातं, त्यानंतर उपमुख्यमंत्री अधिकाऱ्याला भर सभेमध्ये त्याच्यामध्ये ते सुनावतात, उघडपणे सुनावतात, तुम्हाला हे काम करायचं नाही का, ठीक आहे. म्हणजे धमकीच्या सुरामध्ये ते बोललं जातं, ठीक आहे. व्हिडिओतले शब्द जास्त काही जरी सांगत नसले मित्रांनो, पण त्याचा सूर जो आहे तो कायदा राजकीय दबावाखाली आहे हे स्पष्ट दाखवतो. स्थानिक लोकांचा आरोप की पोलीस नेत्यांच्या दबावाखाली वागत आहेत, तपासामध्ये पक्षपात केला जातोय, कार्यवाहीमध्ये विलंब केला जातोय, लोकांमध्ये वाढतं अविश्वासाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये संपदा मुंडेंना न्याय मिळू शकतो का, ठीक आहे. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुणे जर तुम्ही पाहिलं असेल, आपल्या पुण्यामधली निलेश गायवालची घटना तुम्ही पाहिली असेल, ठीक आहे. म्हणजे त्याला तत्काळ पासपोर्ट मिळण्याचा संशय, त्याने पासपोर्ट मिळण्यासाठी अर्ज केला. अशा परिस्थितीमध्ये त्या अर्जासाठी अहिल्यानगर पोलीस स्टेशनमध्ये नकारात्मक तपासणी अहवाल आला, कारण जो गुन्हेगार आहे, ठीक आहे, त्याचे गुन्हे दिसत आहेत त्याच्यावर, त्याला कसं काय पासपोर्टचं व्हेरिफिकेशन मिळणार, ठीक आहे. निगेटिव्ह व्हेरिफिकेशन रिपोर्ट आला, मग तो व्यक्ती गुन्हेगार असून सुद्धा पासपोर्ट न दिला जावा अशा अर्थाचा तो अहवाल होता.
तथापि तरी सुद्धा त्यानंतर पासपोर्ट मिळू शकला. कसा काय मिळू शकला? ठीक आहे, खोटे नाव, सरनेम, अल्टरेशन आणि मंत्र्यांचेच फोन आले म्हणे. मंत्र्यांनी स्वतःची गॅरंटी घेऊन त्याच्यामध्ये त्याला पासपोर्ट द्यायला लावला. ठीक आहे, अशा अन्य दस्तावेजांचा गैरवापर जर होत असेल, मंत्री लोक जर अशा म्हणजे गुन्हेगारांना संरक्षण देत असतील, यावरून प्रश्न निर्माण होतो की एखादी अशी सामाजिक आणि कायदेशीर दृष्ट्या दोषग्रस्त व्यक्ती कशा काय पद्धतीने पासपोर्ट मिळू शकली? ठीक आहे, पोलीस प्रशासन याने याच्यावर का नियंत्रण ठेवलं नाही? ठीक आहे, दबावाखाली म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही काम करत आहात? ठीक आहे, कधी तुम्ही उठाव करणार आहात? तुम्हालाच खरं तर उठाव करायला लागेल. ठीक आहे, जनतापेक्षा त्या वर्दीमध्ये तुमच्या जी ताकद आहे, ती वर्दीची ताकद तुम्ही कधीतरी दाखवा. ठीक आहे का? तुम्ही सुद्धा ते भ्रष्टाचाराच्या आयुष्यामध्ये तुम्ही खुश आहात. लोक तुम्हाला शिव्या घालतायत. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आनंद वाटत असेल तर दुर्दैव आहे. ठीक आहे, हा प्रश्न केवळ फक्त दस्तावेजांचा नाहीये, तर राजकीय प्रशासकीय सहभागाचा आहे, दबावाचा आहे. गृह विभाग प्रशासनातील अपारदर्शकतेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा व्यवस्थेवर, पोलीस स्वायत्तेवर आणि जनतेच्या विश्वासावर गंभीर प्रश्न उभे राहिलेले आहेत. मित्रांनो, दंगेखोरांना सूट दिली जाते. नागपूर, जळगाव, नांदेड अशा अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये आपण बघितलं. ठीक आहे, अटक होते नावाला दाखवायला, त्यानंतर जामिनावर लगेच सूट. ठीक आहे, त्यांना तिथे पोलीसमध्ये सुद्धा त्यांना ट्रीटमेंट चांगली दिली जाते. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही एकदम भारी काम केलेलं आहे. ठीक आहे, गृहमंत्र्यांचाच फोन असतो. गृहमंत्र्यांच्या लेवलचे माणसं तुमच्या सपोर्टमध्ये उभे असतात. पोलीस म्हणतात तपास सुरू आहे, पण निष्कर्ष काय होतो? काहीच नाही. हे दंगेखोरांना प्रोत्साहन देणं नाहीये का? जर अशा दंगेखोरांना जर तुम्ही प्रोत्साहन दिलं तर अशा वेळेस शांतता नांदू शकते का या महाराष्ट्रामध्ये? अक्षय शिंदेचं एन्काउंटर प्रकरण सुद्धा आपण पाहिलं असेल. कुटुंबांनी सांगितलं की हा फेक एन्काउंटर आहे. ठीक आहे, म्हणजे मुळात जे स्कूल प्रशासन आहे त्याच्यावर थोडीशी चौकशी त्या दिशेने जायला पाहिजे होती. तर त्या स्कूल प्रशासनाकडे काही बोललं गेलं नाही. ठीक आहे, या मुलाला पकडलं गेलं, तात्काळ याचा एन्काउंटर करण्यात आला. अरे पण तो खरंच गुन्हेगार होता का? ठीक आहे, का खरा गुन्हेगार कोणतरी दुसराच होता? खरा गुन्हेगार कोण होता हे तुम्ही न ठरवताच तुम्ही त्याच्यामध्ये त्याचा एन्काउंटर करून टाकला. ठीक आहे, म्हणजे तक्रार उच्च न्यायालयामध्ये गेली, पण गृह विभाग मात्र मौन. न्याय न मिळाल्यास समाजामध्ये न्यायावरचा विश्वास संपून जातो मित्रांनो. ठीक आहे, असं एखाद्याचा एन्काउंटर करणे हा काही कायदेशीर मार्ग नाही आहे. बरं, 2 दिवसामध्ये तुम्हाला काय कळालं की त्याने गुन्हा केलेला आहे? ठीक आहे, खरा गुन्हेगार बाजूला राहून जाऊ शकतो आणि तुम्ही दुसऱ्याच्याच मागे लागू शकता. ठीक आहे, ही केवळ मित्रांनो घटनांची यादी नाही आहे. ही महाराष्ट्राच्या जखमी आत्म्याचं एक प्रकारचं प्रतिबिंब आहे. राजकीय द्वेष, पोलिसांची निष्क्रियता आणि गृह मंत्रालयाचं प्रत्येक गोष्टीवर असलेलं मौन, ही सगळी चिन्ह आहेत एका अस्थिर समाजाची आहेत. मित्रांनो, आपला जो महाराष्ट्र आहे तो शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. न्याय, समता, बंधुभावाचा हा महाराष्ट्र आहे. आणि जर महाराष्ट्र पुन्हा न्यायाच्या रस्त्यावर जर आपल्याला आणायचं असेल, तर आज प्रत्येक नागरिकाला तुम्हाला विचारावं लागेल की गृहमंत्र्यांनो तुम्ही आहात कुठे? गृहमंत्री तुम्ही काय करताय? ठीक आहे, राजकारण मित्रांनो संपून जातं. एक दिवस राजकारण तुमचं संपून जाईल. पण महाराष्ट्र तरी शाश्वत आहे. ठीक आहे, ह्या महाराष्ट्राचं, महाराष्ट्र हे जे नाव आहे, हे जे मोठं नाव आहे, हे जपण्याचं काम आता जर गृहमंत्री करत नसतील तर आम्हा सगळ्या लोकांना करण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, ह्या भूमीला जर आपल्याला वाचवायचं असेल, ह्या विचारांच्या भूमीला जर आपल्याला वाचवायचं असेल, तर प्रशासनाला जबाबदारी आणि जनतेला सजगता, ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टींची त्याच्यामध्ये गरज आहे. मी आज तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. ठीक आहे, आज मी तुम्हाला हे सगळं जे बोलतोय ते त्याच्यामध्ये असं काहीतरी त्याच्यामध्ये फक्त विचार करून बोलत नाहीये. ठीक आहे, ही मनातली माझी तळमळ आहे. त्या तळमळीने मी तुम्हाला सगळ्यांना आज विनंती करतोय की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. ठीक आहे, आपण काही मोठं न्यूज चॅनल नाही आहोत. IBP माझा, ते ABP माझा, ठीक आहे, त्याच्यानंतर TV9 मराठी वगैरे, हे असे काही लाखो सबस्क्रायबर्स आपले नाही आहेत. ठीक आहे, तुमची ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी तुमची आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवला पाहिजे. आणि तुम्ही जर YouTube चॅनलवर नवीन असाल तरी चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्र आज त्याच्यामध्ये जखमी आहे. महाराष्ट्र त्याच्यामध्ये आज आपला रडतोय. ठीक आहे, जे आपले सगळे महापुरुष होऊन गेले, छत्रपती शाहू फुले आंबेडकर, ठीक आहे, हे सगळे सुद्धा आज दुःखी आहेत. ह्या सगळ्यांचं दुःख आता कुठेतरी संपवायची वेळ आलेली आहे. आणि त्याची जबाबदारी म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की हा व्हिडिओ तुम्ही सगळीकडे पाठवा आणि सगळ्या लोकांना सांगा की प्रत्येकाने हा व्हिडिओ बघितला पाहिजे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. जर हे आपल्या लोकांपर्यंत आपण महाराष्ट्राचा आवाज पोहोचवला नाही तर आपला महाराष्ट्र आज सध्या जखमी आहे, उद्या तो मरून जाईल. ठीक आहे, उद्या त्याच्यानंतर मग पुन्हा ते म्हणजे पुन्हा परतीचे सगळे दोर जे आहेत ते त्याच्यामध्ये कापले जातील. आता सध्या परतीचे दोर आहेत. हे सगळं जे चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे, आपण काही कुठे गड जिंकायला चाललेलो नाही आहेत. ठीक आहे, चुकीच्या मार्गावर आपण सध्याच्याला चाललेलो आहोत आणि त्या परतीच्या दोराचा वापर करून आपल्याला योग्य दिशेला जायचं आहे. हे दोर कुणीतरी कापण्याच्या अगोदर आपल्याला लवकरात लवकर त्याच्यामध्ये योग्य रस्त्यावर येण्यासाठी तुम्हाला मी विनंती करेल की तुम्ही जबाबदारी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि आपली जबाबदारी पूर्ण करा. महाराष्ट्राप्रती जी आपली जबाबदारी आहे, ह्या सगळ्या आपला जो वारसा आहे महाराष्ट्राचा, तो वारसा जपण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने त्याच्यामध्ये
हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. धन्यवाद मित्रांनो.